जय शिवराय. श्री स्वामी समर्थ. दादांनो, बहिणींनो, रामकृष्ण हरी सर्वांना. चला या जेवण करायला. स्वयंपाक वगैरे झालाय आमचा. थोडासा भात लावलाय कुकर मध्ये आणि हे केलंय, बटाट्याची भाजी केलीये, पोळ्या केल्याय, थोडी मटकी फ्राय केलीये आणि कैरी स्वच्छ धुवून घेतली. त्यांना म्हणलं मस्त तिखट मीठ टाकून बारीक कापून मग त्याच्यावर तिखट मीठ टाका म्हटलं आणि खायला घ्या म्हटलं आपल्याला. आणि मेथीची भाजी, मी म्हटलं मला मेथीची भाजीच खायची उद्या सुकी, तर उद्या माझ्या पुरती करते म्हटलं, नाही तर मग थोडी पातळ करते नाही का. रोज ते बटाटा टमाटर आणि गौरी शेंगा भेंडी खाऊच वाटत नाहीये. तर त्यांना म्हणलं भेटली तर मेथीची भाजी आणा म्हटलं आणि कैऱ्या आणा म्हणलं आज या खायला. भाजीच म्हणजे जेवणासोबत छान असतात नाही का. तर चला आता शुभमला तर लेट होणार आहे. शुभम म्हणे तुम्ही जेवण वगैरे करून घ्या, मी नंतर जेवण करतो. तर मला लागलेली भूक, मला गोळ्या खायच्या, तर मी लवकर जेवण करते दादांनो. तर आता शिवानीला आणि तुमच्या दाजीला म्हणते पटपट पुढे घ्या, ते खायचं प्यायचं, कुकर घ्या म्हणते, भाजी घ्या म्हणते, पोळ्या घ्या म्हणते नाही का. मला तर उचलल्याच जात नाही. माझा सध्या आराम चालू आहे बाबांनो. आज आराम नसता झाला देवाला माहिती. असाच ती पण म्हणजे मी पण घरी नसते राहिले आणि यांनी पण माझी एवढी काळजी नसती घेतली. मी जर म्हणले असते तुम्ही स्वयंपाक करा बरं, मला लय कंटाळा येतोय, तर खरंच स्वयंपाक केला असता का बरं दाजीनं? तुम्ही सांगा. माझी आई तरी आली असती का अशी मी म्हणले असते मला कंटाळा येतोय 8-4 दिवस ये बरं? नसती आली ना. कामोकामीच येत असतं, कोणी मी दुखतच येत असतं. त्यांना माहिती करण येत, समजा जीवावर आलं थोडा वेळ बसन उठण करून घेईन स्वयंपाक नाही का. पण आज तुमच्या दाजीची लेच काय म्हणतात ले दैन चालू आहे. पण उद्या देईन, जाऊ द्या. मी गण किती दिवसाची सेवा करते ना, काही नाही झालं केल्यावर नाही का. तर शिवानीना पुस्तक आणलेत बघा. तर शिवानी म्हणत होती माझा थोडा अभ्यास घे, तर तिचं चालू आहे अभ्यास करणं. हे बघा खूप छान हे तिची हँडरायटिंग आहे, मराठीचं पण अक्षर छान आहे तिचं आणि हुशार पण आहे. तिची तक चालू होती मला पुस्तकं घ्या. तर दाजीला टाइम नव्हता मेन म्हणजे जायला, तर मग आज थोडे लवकर आले होते ते 1-1:30 वाजता. तर तसेच गेले शाळेमध्ये, तिला शाळेतून घेतलं आणि मॅडमकडून वया पुस्तकाची लिस्ट करून घेतली, कोणते लागतात काय लागतात. तर मग 2-3 तास त्यांना तिथंच झाले. आज जेवायला पण टाइम लागला, 3 वाजले ते घरी यायला. तर अशी धावपळ झाली. तिकून आल्याच्या नंतर थोडासा भात लाव म्हणलं, पोळ्या कमी आहे. कमी म्हणजे मीच कमी करायला लावल्या. तर मम्मीला म्हणलं एखाद्या वेळेस पोळ्यांना पोळ्या खायच्या नाही, ते म्हणत होते भात कर म्हणून, मग भात कर नाही थोड्या पोळ्या कर म्हणलं आणि भात दाजी लावतील म्हणलं आल्यावर. तर तिला पण काल आली ती कार्यक्रमावरून तिकून, तर मग घरी पण राडा पडलेला आहे तिच्यावाला. तर तिला काही म्हटलं नाही थांब म्हणून, तर तिला म्हणलं भाजी पोळी करण जाय म्हणलं. मग शिवा अर्जुन आला होता घ्यायला. बाकी काय चाललं सर्वांचं? हे असं चालू आहे, मी मजेत परेशानी चालू आहे, माझी मजेत एकदम मजेत परेशानी. उद्या ना मजेत परेशानी. आता किती वर्ष झाले हो आपल्या लग्न? 14-15 वर्ष झाली. आता तेव्हा एकदा पण मी त्यांना एवढं 15 वर्ष आले आपल्या लग्नाला. मग शुभमच आता 16 वर्षाचा शुभमच झालाय. 17-18 वर्ष आमच्या लग्नाला झाले दादांना. 2007 का 8 2008 मध्ये आमचं लग्न झालेलं आहे. 8 आता 26 चालू आहे. हे बघा दादांना आता इतकं वर्ष झाले लग्नाला, तर मग आता कधीच्या नवत मला दुःख आलंय. समजा ते काही मी जाणून बुजून पडले नाही असं, मग माझ्या हातच चालत नाही, तर मग जाऊ द्या ना. कधी माझी आईच चालू आहे, आई पण स्वयंपाक वगैरे सगळं आवडते. दिवसभर येईल, रात्री 8:30लाच येते आई आणि इथं स्वयंपाक, सकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक करून जाते. मग तिला म्हणत असते राय, पण त्यांचं पण बाप लोक कसे येत नाही. मग तिथं नाही गेलं ना तर मग त्याच्या ड्युट्या बुडतात, उठतच नाही ते. दोघाला इतक्या झोपा लागत आहे ना, ते म्हणे मी तिथून त्याचे डबे वगैरे करून येत जाईल, नाहीतर मग ड्युट्या बुडत आहे म्हणे. तर म्हटलं चालन, तुमच्या दाजीची अशी परेशानी करणार आहे मी. अजून म्हणते माझं दुखतच आहे, मला बरंच नाही वाटत. माझी मग मजेत परेशान राहील. आता तशी मजेत परेशान मी सांगत मजेत परेशान झाली नाही. कोणा जर विचारलं कसं चालू आहे, एकदम मजेत परेशान झाले म्हणून. आणि दादांनो तुम्हाला सांग खरंच असं दुःख येऊ नये, पण आलं मला. आणि याची खरंच काळजी घ्यायची. मला हालचाल नाही सांगितली, काहीच दुखत नाही माझं, पण ते हाड आहे ना
रात्रीची झोप येत नाही दादांनो, काही असं नसो. पण आता कसं काळजी घेतली तरच ते हाड जोडणार आहे. आणि असं जरी म्हणलं आपण आवरून घेऊ, ते नाही तुमचे दाजी नाही तर आणखीन पांगत बसन, आणखीन पैसा त्यांना लावा लागेल, अशी बी परेशानी होणार आहे आणि तशी बी होणार आहे. त्याच्यामुळं कर बाई आयुष, नको त्याच्यामुळे tension घेऊ. त्याच्या जीवावर आयुष करायची नाही का. मग बाकी काय चाललं सर्वांचं, आणि- तुमचं कसं चालू आहे ते कमेंट मध्ये नक्की आणि सांगा. पाऊस नाही दादांनो, पावसाला काय झालं पाऊस का बघ, आता 22 तारखेपासून पाऊस आहे आपल्याकडे, आता टेन्शन नका घेऊ. मस्त एवढा पाऊस पाऊस झाला आता पाहिजे. हो. आणि दादांना तुम्हाला सांगू का, आणि कमेंटही करा नाही तुम्ही इंस्टाला, त्याला काय नाराजी काय माहिती, तुम्हाला माहिती आमचं कसं प्रॉब्लेम झालेला, बाहेर गेले जात नाही. खरंच आता मी घरीच आहे, तर मस्त व्हिडिओ बनवत तुमच्यासाठी सर्वांच्यासाठी बाहेर वगैरे व्हिडिओ शूट करायला जाऊ आम्ही. दाजी काय माहिती का, पावसाचं वातावरण पण नाहीये, हिरवगार वगैरे झालं तर बाहेर बी जा वाटतं. उन्हाळा आहे एकदम, असं कडक ऊन आहे, बाहेर 10-11 वाजले की असं ऊन लागतंय मरणाचं, बाहेर निघायचं नाही वाटत, घरातच बरं असं वाटतं, घरातच बरं आहे आपलं. त्याच्यामुळे कुठं बाहेर जात नाही, व्हिडिओ बनवायला काही नाही, आपापलं घरीच. पाऊस वगैरे पडला तर बाहेर इंडाला बी मजा येते, त्याच्यामुळे सध्या आता घरीच आहे. पुढच्या महिन्यात जाईन म्हणलं बहिणीच्या गावाला. ती म्हणत होती तू आली नाही, ये म्हणे निवांत. लय छान घर बांधलंय तिने, तर मला बोलवलंय त्यांनी 4-5 दिवस ये म्हणून. जाईन मग 4-5 दिवस. आता मी म्हणून नाही जमत, दाजीला विचारावं लागणार आहे, कारण की एकदा गेले असं होऊन बसलं. म्हणजे मौतीला गेले होते दादानं, व्हायचं असलं तर होतच, पण कोणी येणं जाणं थोडीच सोडतं. अरे जाऊ द्या. नेणारच नाही मी कुठंच नेणार नाही तुला. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि मेन सांगू का तुम्हाला, घर भरणीला मलाही जायचं होतं, पण प्रवास नाही सांगितलाय डॉक्टरने. म्हणे कुठं चढ उतार असल्याने एखाद्या वेळेस झटका बसला तर ही जॉईंट सटकन म्हणे. आणि यांना पण जाता येत नाही, आई तर गेलेलीच होती, पण पाहुणे रावळे चालू, मग हे नसल्यावर मग लेच अवकाळ होती माझ्या जीवाची. पोरं काहीच करत नाही, पोरांना सांगून सांगून किती काम सांगणार ना, लहानच आहे ते शेवटी. तर चला बाय बाय. जय शिवराय, करा आराम. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी.